नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा खूप झकास आहे. कारण काय होतं, आज आता आनंद निवास परत मिळवल्यानंतर जीवा आणि नंदिनी कॅफेमध्ये खूप असं म्हणजे छोटीशी पार्टी एन्जॉय करत असतात. तर तेव्हा नंदिनी तर खूप खुश असते आणि जीवाने तर इतकी छान कविता आता नंदिनीसाठी लिहिलेली आहे आणि तिला ती वाचून सुद्धा दाखवलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा आता नंदिनी घरात येते आणि काव्याला ती आनंदाची बातमी सांगते, तर काव्या खूपच खुश होते आणि नेमकं तेव्हा जीवा मागे थांबलेला असतो आणि तो येताना आता नंदिनीसाठी गजरा घेऊन येतो आणि तेव्हा काव्या सुद्धा तिथंच असते. तर आता नंदिनी मात्र तो गजरा काव्यासोबत सुद्धा शेअर करते आणि तेव्हा आता थोडंसं काव्याला जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी विक्रम, पिहू आणि काव्या तिघे सुद्धा मिळून छान अशी सजावट करत असतात. तर इकडे मानिनी आता आतमध्ये फराळात व्यस्त असते आणि घरामध्ये पूर्ण असं दिवाळीचं वातावरण असतं आणि आतमध्ये नंदिनी आणि जीवा दोघे मिळून चकली करत असतात. तर इकडे बाहेर काव्या एकटीच सजावट करत असताना ती स्टूलवरती चढलेली असते आणि तिचा अचानकपणे तोल जातो. तर नेमकं तेव्हा पार्थ येऊन तिला सावरतो आणि तेव्हा या दोघांच्या मधलं जे प्रेम असतं ते रम्या बघते आणि तिला तर खूप त्रास होतो. तर यानंतर तर मात्र मित्रांनो आता चक्क सुनीताजी हात धुवून मागं लागलेली असते जीवा आणि काव्याच्या. तर आता तिला ते फुटेज मिळालेलं असतं आणि ते फुटेज मिळाल्याच आता ती मानिनीला सुद्धा सांगणार आहे आणि तशी फोन करून तिने हिंट सुद्धा तिला दिलेली आहे. तर आता तिने ते फुटेज जर मानिनीला दिलं तर काय होईल हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. तोपर्यंत मित्रांनो आपण आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. जीवा आणि नंदिनी आता कॅफेमध्ये बसलेले असतात. तर जीवा आता एकदमच नंदिनीला विचारतो, अगं दिवाळी आलेली आहे, मग फराळाचं कुठपर्यंत आलेलं आहे? तर नंदिनी सांगते करायला घ्यायचं आहे आणि आईने लिस्ट काढून ठेवलेली आहे सामानाची आणि होईल हळूहळू. तर जीवा सांगतो, अगं हळूहळू नाही हा, आपण बुलेटच्या स्पीडनं करायचं आहे फराळ. अगं आपण मिळून करूयात, म्हणजे असा असा पटकन होईल फराळ. तर नंदिनी आश्चर्यचकितच होते, म्हणते अहो तुम्हाला फराळ सुद्धा येतो? तर तेव्हा जीवा आता वरच्या दिशेने बघू लागतो, म्हणतो अगं आजी हे बघतेस ना, म्हणजे आय मीन ऐकतेस ना? अगं काय फालतूगिरी आहे? अगं तुझ्या नातवाची मस्करी करते तुझी नातसून. अगं आणि नंदिनीने म्हणतो वरून जर टपली द्यायची सोय असती ना तर बरोबर आजीने तुला टपली दिली असते आता. तर तेव्हा नंदिनी म्हणते सॉरी आजी, पण मला म्हणायचं आहे की हे सुद्धा तुम्हाला आजीनेच शिकवलं? तर तेव्हा जीवा म्हणतो अगं अरे मी कोण आहे? अगं द जीवा देशमुख आहे मी. अगं हा जीवा देशमुख जेव्हा रव्याचे लाडू वळतो ना तेव्हा घरामधले सगळे देशमुख फक्त बघत राहतात आणि मग खात राहतात. आणि हे हात आहेत ना ते फराळ करू शकतात, हे हात कविता लिहू शकतात आणि हे हात असं बोलत असताना नंदिनी म्हणते खाऊ पण शकतात. कारण इतक्यातच वेट्रेस ऑर्डर घेऊन येते आणि त्यानंतर आता ते दोघे सुद्धा चहाचा कप आपल्या हातामध्ये घेतात आणि दोघे सुद्धा एकदम आनंदाने चीअर्स करतात आणि नंदिनी तर खूपच खुश असते आणि दोघे सुद्धा चहा आणि बनपाव मस्त एन्जॉय करू लागतात. आणि नंदिनी आता खरोखर जीवासोबत आनंदाने बोलत असते, त्याच्याबरोबर एन्जॉय करत असते. तर आता खात असताना जीवाच्या ओठाला थोडंसं क्रीम लागतं. तर नंदिनी आता त्याला सांगू लागते की तुमच्या इथे ओठाला क्रीम लागलेला आहे. तर जीवाला ते बरोबर पुसताच येत नसतं. तर तेव्हा आता नंदिनी चक्क आपल्या हाताने त्याच्या ओठावरचं क्रीम पुसते. तर तेव्हा जीवा तर तिच्याकडे एकसारखा बघत असतो आणि नंदिनी आपली नजर थोडीशी खाली घेते आणि ती जरा जरा लाजू लागते. तर जीवा आता गालातल्या गालात हसतो. तर नंदिनी आणि जीवा परत आता एकमेकांच्या नजरेमध्ये एकसारखे बघू लागतात आणि आता हे दोघे सुद्धा आपल्या एकमेकांच्या प्रेमामध्ये पडू लागतात. तर इतक्यातच वेट्रेस त्या दोघांच्या मध्ये येते आणि म्हणते सर अजून काही हवं आहे का? तर तेव्हा आता जीवा तिला म्हणू लागतो हो हो खूप काही हवं आहे. बाबांच्या नजरेत अभिमान हवा आहे, दादाची शाबासकी हवी आहे, आईशी गप्पा हव्या आहेत. आणि त्यानंतर नंदिनीकडे हात करून म्हणतो या ज्या मॅडम आहेत ना या मॅडमच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल हवी आहे. इतकं सगळं हवं आहे, आता बोल तू, असं तो तिला म्हणतो. तर तेव्हा ती हसूच लागते. तर नंदिनी म्हणते बोल नाही बिल बिल घेऊन या, असं सांगितल्यानंतर ती आता तिथून निघून जाते आणि नंदिनी आता जीवाला म्हणू लागते अहो काय किती बोलताय तुम्ही, दम वगैरे लागत नाही का तुम्हाला? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं तू तर असं म्हणतेस उद्या जर मी गप्प झालो ना तर मग तू तडपशील ना माझी बडबड ऐकायला, असं म्हणून तो हसू लागतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते तुम्ही आणि गप्प व्हाल?
उभ्या जन्मात शक्य नाहीये ते. इतक्यातच आता वेट्रेस बिल घेऊन येते, तर तेव्हा जीवा लगेचच ते बिल आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, "मोहल अगर हमने बनाया है ना, तो बिल भी हम ही पे करेंगे." तर नंदिनी म्हणते, "अच्छा, बरं बरं ठीक आहे." तर तेव्हा आता जीवा बिल न बघताच ₹500 काढतो आणि तिला देऊ लागतो. तर तेव्हा ती म्हणते, सर ते असं म्हणत असते, तर जीवा म्हणतो, "कीप द चेंज, कीप द चेंज." तर तेव्हा ती वेट्रेस म्हणते, "अहो सर, ₹500 नाही, ₹800 बिल झालेलं आहे." तर तेव्हा जीवा हसू लागतो आणि तिला म्हणतो, "अगं असं म्हण ना मग, कधी बोलणार तू?" आणि त्यानंतर तो कार्ड काढतो आणि तिला म्हणतो, "एक मिनिट, एक काम करतो, हे घे स्वाईप कर." तर तेव्हा ती वेट्रेस सांगते, "नाही सर, नेटवर्क इश्यू असल्यामुळे कार्ड स्वाईप बंद आहे." तर जीवा आता म्हणतो, बरं बरं ठीक आहे, 1 मिनिट मी चेक करतो वॉलेटमध्ये." असं म्हणून तो चेक करत असतो. तर नंदिनी आता ते सगळं बघते आणि म्हणते, "नाही नाही ठीक आहे, मी बघते, मी बघते." असं म्हणून ती आता बिल देते. तर तेव्हा जेव्हा नंदिनीला म्हणतो, "आय एम सो सॉरी, बिलचं पेमेंट देणं हे आय एम सो एम्बॅरेसिंग फॉर इट." तर नंदिनी त्याला म्हणते, "म्हणजे मी पैसे भरले हे एम्बॅरेसिंग आहे?" तर जीवा म्हणतो, "अगं तसं नाही गं, माझ्याकडं नव्हते आणि ते तू भरलेस, हे खूप एम्बॅरेसिंग आहे. म्हणजे समोरच्याला ना मी आत्ता काय कधीच बिल भरू दिलेलं नाहीये." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "म्हणूनच तर मी आले आहे ना तुमच्या आयुष्यात. म्हणजे तुम्ही ना असं इतरांची बिलं भरून त्यांना खुश करता. म्हणून ना आता तुमच्या आनंदाची जबाबदारी आता माझी." तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो, "पण मग तुझ्या आनंदाचं काय? तू कशाने खुश होतेस?" तर नंदिनी म्हणते, "मी कशाने खुश होते त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा कविता करता, त्यावेळी मी सगळ्यात जास्त खुश होते." तर तेव्हा आता जीवा म्हणतो, "अगं कविता हा शब्द जरी ऐकला ना, तर मला धडकी भरते. कारण अगं त्या दिवशी आनंद निवासमध्ये इतकी छान कविता केली होती आणि बुलडोझर आला." असं म्हणून तो थोडासा नाराज होऊ लागतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, "एक सांगू का जीवा? जगात ना तुम्ही काहीही केलं नाही तरी चालेल, पण कविता करणं थांबवू नका. कारण आतापर्यंत मला हे कळालेलं आहे की कविता श्वास आहे तुमचा. एक वेळ ना तुमच्याकडे पैसे नसले तरी चालेल, पण कविता जर नसेल ना, तर तुम्ही राहणार नाही." तर इतक्यातच आता वेट्रेस चेंज घेऊन येते आणि नंदिनीकडे देऊन निघून जाते. तर आता जीवा लगेचच नंदिनीकडे बघून काहीतरी करू लागतो आणि नंदिनीचं लक्ष नसतं. तर जीवा काहीतरी लिहित असतो. बहुतेक तो कविताच करत असतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याला विचारत असते, "अहो जीवा, तुम्ही काय लिहिताय?" तर आता जीवा तिला सांगतो, "काही नाही मी कविता लिहितोय." आणि थोड्याच वेळेत ना तो कविता लिहून तयार करतो. तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते, "बिलावरती कविता लिहिली तुम्ही?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "हो, कारण व्यवहारापेक्षा कविता महत्त्वाची नाही का? आणि ऐकणार का?" असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा हो असं म्हणून खूप एक्साइटेड होते. तर जीवा आता कविता वाचून दाखवू लागतो. "कधी आटून जावे, कधी वाटून द्यावे. कधी आटून जावे, कधी वाटून द्यावे. सगळं देऊनही आपण आपले शिल्लक राहावे. क्रेडिटचा आनंद आणि डेबिटचं दुःख का करावं? क्रेडिटचं आनंद आणि डेबिटचं दुःख का करावं? पैसे येतील जातील, पण आपल्या माणसांचा हात धरा. पैसा गिळून टाकतो आपल्याला, पैसा गिळून टाकतो आपल्याला. आणि कविता मायेचे 2 घास भरवते. नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो. नोकरीचा शर्ट खुंटीला टांगून असतो. त्याला मुक्त कुर्त्यात वावरते. जिथे बिलावर आकडे आणि डोक्यामध्ये व्यवहार आहे, जिथे बिलावर आकडे आणि डोक्यात व्यवहार आहे, तिथे लोक जेवतात, आस्वाद घेत नाहीत. जोवर व्यवहारामागे कविता आहे, तोवर माणसात यंत्र प्रवेश करत नाही." असं त्यानं कविता सांगितल्यानंतर नंदिनी तर एकदम जोराने टाळ्या वाजवू लागते आणि म्हणते, "खूप खूप छान कविता. आणि मी म्हणाले होते की नाही तुम्हाला की कविता म्हणजे श्वास आहे तुमचा." आणि जीवाने तर खूप छान कविता तयार केलेली असते इथे. आणि त्यानंतर आता नंदिनी ती कविता आपल्या हातामध्ये घेते आणि ती आपल्या पर्समध्ये ठेवू लागते. तर तेव्हा जीवा तिला विचारतो, "अगं पर्समध्ये का ठेवतेस?" तर नंदिनी त्याला सांगते, "कारण या बिलावरती तुम्ही कविता लिहिलेली आहे आणि हे बिल ना खूप प्राइझलेस आहे माझ्यासाठी आणि हे मी माझ्याकडे कायम जपून ठेवणार." असं म्हणून ती गोड स्माइल जीवाला देते. तर तेव्हा जीवा सुद्धा खूप खुश होत असतो. असं इकडे या दोघांचं खूप छान चाललेलं असतं. तर इकडे घरामध्ये आता काव्या गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी असते आणि गणपती बाप्पाला म्हणते, "अरे देवा, जिथे माझं ताईचं मन रमतं, जिथे ती लोकांच्या सेवेत स्वतःला शोधते, तिचा आनंद साजरा करते,
ती वस्तू तिचा आनंद निवास तिला परत मिळू रे देवा असं म्हणून ती प्रार्थना करत असते. इतक्यातच आता नंदिनी तिथे आनंद निवासचं ते मॉडेल असतं ते घेऊन येते आणि मिळालेलं आहे असं एकदम आनंदाने सांगते. तर तेव्हा काव्या सुद्धा आश्चर्यचकित होते आणि परत विचारते, काय म्हणालीस ताई, आनंद निवास परत मिळालं? असं म्हणून ती नंदिनीला मिठीच मारते आणि खूप खुश होते आणि म्हणते, अगं ताई मी खूप खूप खुश झालेली आहे, अगं काय बातमी दिलेली आहेस तू? आणि तेव्हा त्या मॉडेलकडे बघून नंदिनीला विचारते, अगं हे कोणी तर रागाच्या भरात तोडलेलं होतं. आणि नंदिनी तेव्हा म्हणते, कोणीतरी कशाला, मीच तोडलेलं होतं रागाच्या भरात, पण जीवानी आणि मी आम्ही दोघांनी मिळून परत जोडलेलं आहे ते. आणि काव्या, जीवानी फक्त आनंद निवासचं मॉडेलच नाही जोडलेलं, तर त्यांनी आनंद निवास मला पुन्हा मिळवून दिलेला आहे असं तिने सांगितल्यानंतर काव्या सुद्धा म्हणते, अगं खरंच, काय सांगतेस ग ताई, खरंच मला अगं खूप बरं वाटते हे ऐकून. आणि त्यानंतर ते मॉडेल आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, अगं ताई ते इकडे दे माझ्याकडे, आणि तुझ्या आनंद निवासला ना कोणाचीही नजर नको लागायला आता, आणि हे मी देवासमोरच ठेवते असं म्हणून ती गणपती बाप्पा समोर ते मॉडेल ठेवते. आणि आता नंदिनीला म्हणते, हे बघ, शॉर्ट मध्ये काही सांगू नको, सगळं काही सविस्तर सांग काय झालं ते. तर तेव्हा आता नंदिनी एकामागून एक सर्व काही काव्याला सांगू लागते आणि काव्या सुद्धा एकदम लक्ष देऊन तिचं ऐकत असते. आणि जेव्हा ऑक्शन चालू असतं आणि जीवाने येऊन 10 कोटीची बोली लावलेली असते आणि त्यानंतर भास्कर कडून आनंद निवासची चावी खेचून घेतलेली असते आणि त्यानंतर जीवाने गुडघ्यावरती बसून ती चावी नंदिनीला दिलेली असते, ते सर्व काही आता नंदिनी काव्याला सांगत असते. तर तेव्हा काव्या खूप खुश होते आणि म्हणते, क्या बात आहे ताई, सुपर सुपर, एक नंबर. आणि या अशा लोकांच्या बरोबर हे असंच वागलं पाहिजे, नाही तर काय. आणि ताई तू खरंच खूप मस्त बातमी दिलीस, अगं खरंच, अगं मला खूप बरं वाटतंय. आणि बघ ना ताई, दिवाळी जवळ आलेली आहे, तुझ्या आणि माझ्या आयुष्यामधले सगळे प्रॉब्लेम्स निघून गेलेले आहेत. जन्मेजयनी तुला आनंद निवास परत मिळवून दिलं आणि मानिनी काकू त्या सुद्धा परत आधीसारख्या वागत आहेत. सगळं काही नीट होतंय आता आणि मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत आहे ताई, असं म्हणून आता त्या दोघे सुद्धा गणपती बाप्पाला नमस्कार करतात. तर नंदिनी म्हणते, नाही खरंच ही दिवाळी आपल्यासाठी आनंद घेऊन आली. अगं वादळ आली आपल्या आयुष्यामध्ये, पण या वादळाची झळ ना आपल्यापर्यंत कोणी सुद्धा पोहोचू दिली नाही, कारण आपली माणसं आपल्या पाठीशी उभी राहिली आणि तुला वाचवायला पार्थ पुढे आले आणि माझ्यासाठी जीवा. आणि तुला सांगू का काव्या, आपल्या दोघींच्या चेहऱ्यावरती हे जे हसू आता झळकतंय ना, ते फक्त आणि फक्त त्या दोघांच्यामुळे. तर तेव्हा काव्याला सुद्धा ती गोष्ट पटते. इतक्यातच आता जीवा तिथं येतो, तर नंदिनी त्याच्यावरती ओरडू लागते, आणि काय हो हे, कुठे गेला होतात तुम्ही मला गेट पाशी सोडून? तर तेव्हा आता जीवा एकदम शांत झालेला असतो, कारण काव्या तिथे उभी असते. तर नंदिनी आता जीवाला परत विचारते, काय आणायचं होतं का? तर जीवा म्हणतो, नाही नाही अगं, मी आपलं इथे, असं तो बोलत असताना नंदिनी त्याला म्हणते, एक एक मिनिट, तुम्ही गजरा आणला आहेत ना माझ्यासाठी, असं म्हणून ती बरोबर ओळखते. तर तेव्हा जीवा नाही नाही असं सांगत असतो. तर नंदिनी म्हणते, अहो नाही, काय म्हणताय, गजऱ्याचा सुगंध येतोय मला. तर तेव्हा काव्या तिथेच उभी असते आणि जेव्हा एक हलकीशी नजर तिच्याकडे टाकतो आणि तेव्हा काव्याला आता तो क्षण आठवू लागतो, ज्यावेळी जीवाने तिला असाच गजरा दिलेला असतो आणि तो तिला म्हणालेला असतो की इस फूल की ओर से ये फूल कबूल कीजिए. तर आता नंदिनी जीवाला म्हणू लागते, दाखवा ना मला गजरा. अहो असं का करताय, लपवताय कशासाठी? तर तेव्हा काव्या आता नंदिनीला म्हणते, अगं ताई तुम्ही दोघे बोलत बसा, मी चहा आणते तुमच्या दोघांच्यासाठी, असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते, अगं तू थांब ना, आम्ही दोघे सुद्धा चहा पिऊन आलेलो आहे आणि जरा माझ्या वतीने भांड की यांच्यासोबत, आणि मला सांग गजऱ्याचा सुगंध येतोय का नाही तुला? आणि जीवाला म्हणते, काय आहे ना, कितीही काही गोष्टी कितीही लपवायचा प्रयत्न केला ना, तर त्या लपत नाहीत. असं बोलल्यानंतर या दोघांना सुद्धा थोडासा धक्का बसतो, कारण हे दोघच असतात की फार मोठी गोष्ट नंदिनीपासून लपवत असतात. तर काव्या त्या नंदिनीला म्हणते, हे हे बरोबर आहे ताई तुझं, काही गोष्टी लपवायच्या ठरवल्या तरी सुद्धा त्या लपत नाहीत, असं ती थोडंसं तिरकस जीवाकडे बघून सुद्धा बोलते. आणि त्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो, म्हणजे जीवाला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्याने जीवाच्या हातामधून तो गजरा घेतलेला असतो आणि तिला तो गजरा आवडलेला असतो आणि ती जीवाला थँक्यू म्हणालेली असते. आणि त्यानंतर काव्याने जीवाला रुमाल गिफ्ट केलेला असतो. तर काव्या आता नंदिनीला म्हणते, गजऱ्याचा सुगंध तर येतोय हा? तर नंदिनी म्हणते, बरोबर आहे की नाही, मी बरोबर ओळखलेला आहे. आणि आता ती जीवाला म्हणते, आता देणार आहात का नाही? तर तेव्हा आता जीवा आपल्या खिशामधून गजरा काढतो. तर नंदिनी काव्याला म्हणते, बघितलंस का तू आणलाय गजरा? आणि आता
आता जीवा नंदिनीच्या हातामध्ये गजरा देतो. तर तेव्हा नंदिनी त्या गजऱ्याचा वास घेते आणि ती खूप प्रसन्न होते आणि जीवाला थँक यू असं म्हणते आणि विचारते, पण काय अचानक हे कशाला? तर आता जीवा थोडंसं काव्याकडे बघतो आणि म्हणतो, माझी ना जुनी सवय आहे. आनंदाला सुगंध जोडला तर मग आठवणी दरवळत राहतात वर्षानुवर्षे. असं तो सांगत असताना आता काव्याला थोडासा त्रास होऊ लागतो आणि ती परत तिथून निघून चाललेली असते. तर नंदिनी परत तिला थांबवते आणि म्हणते, अगं थांब, तू कुठं निघालीस लगेच? तुलाही गजरा माळायला आवडतो माहिती आहे मला. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, नाही ताई, ऐक ऐक ना, हा ना तुझा गजरा आहे, तूच माळ. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते, काव्या, जे माझं आहे ना ते तुझं सुद्धा आहे. असं तिने म्हटल्यानंतर आता काव्या थोडंसं जीवाकडे बघू लागते. तर नंदिनी पुढे म्हणते, अगं मी गजरा माळेन आणि माझ्या बहिणीला देणार नाही असं होईल का? याआधी प्रत्येक गोष्ट आपण वाटून घेतलेली आहे का नाही? मग गजऱ्याचा अपवाद कशासाठी? असं म्हणून चल चल वळ बघू असं म्हणून ती काव्याच्या केसामध्ये गजरा माळू लागते आणि तेव्हा काव्या सुद्धा खुश होते आणि नंदिनी सुद्धा खुश होते आणि आता तिला म्हणते, गजरा माळल्यानंतर किती गोड दिसतेस तू, माहितीये का तुला? आणि त्यानंतर आता काव्या नंदिनीच्या केसामध्ये सुद्धा गजरा माळते आणि दोघे सुद्धा खूप खुश होतात. तर तेव्हा आता नंदिनी जीवाला विचारते, जीवा आता सांगा कशा दिसतोय आम्ही दोघी? असं म्हणून ती विचारते. तर तेव्हा जीवा हसून मान डोलावतो, खूप छान म्हणून. तर तेव्हा नंदिनी आता म्हणते, ठीक आहे, मी आता हे मॉडेल आहे ना ते वरती ठेवून आले. असं सांगून ते मॉडेल घेऊन ती आता वरच्या दिशेने जात असते. तर तेव्हा जीवा सुद्धा तिच्या मागे जात असताना मागे वळून थोडंसं तो काव्याकडे बघतो. तर तेव्हा आता काव्या आपली नजर जराशी बाजूला घेते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता छानपैकी असं विक्रम सजावट करत असतो, माळा वगैरे लावत असतो. तर तेव्हा पिहू तिथं येते आणि म्हणते, अरे मामा मामा, ते तिथे वरती नकोस ना लावू, चांगलं नाही दिसणार ते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, अगं या चमकणाऱ्या आणि प्रकाश देणाऱ्या गोष्टी ना जितक्या उंच असतील ना, जितक्या वर असतात ना, तितक्या त्या सुरेख दिसतात. तर तेव्हा पिहू म्हणते, अरे म्हणजे जसे आकाशातले तारे चमचम चमचम करतात अगदी तसंच ना? तर विक्रम म्हणतो, हा अगदी करेक्ट, बघ बघ आता कसं दिसते बघ, सांग बरं मला. तर तेव्हा पिहू म्हणते, एकदम छान दिसतायत, एकदम भारी आणि माझ्यासारख्याच प्रीटी दिसतायत रे. असं म्हटल्यानंतर विक्रम हसू लागतो आणि विक्रम आता खाली उतरतो आणि म्हणतो, नाही नाही, आता काम बंद, आता चहा मिळाल्याशिवाय पुढचं काम नाही. असं म्हणून तो मानिनीला हाक मारतो आणि म्हणतो, अगं मानिनी, चहा दे ना बाई, दे ना चहा, आता लोटांगण घालू काय तुला? तर मानिनी तिकडून ओरडत असते, अहो आणते हो, जरा दम नाहीये तुम्हाला. तर पिहू आता विक्रमला म्हणते, पण मामा, अरे आपली खूप म्हणजे खूप तयारी करायची बाकी आहे. तर तेव्हा विक्रम विचारतो, म्हणजे काय? तर तेव्हा पिहू सांगू लागते, अरे म्हणजे मामी आहे ना, तिला जर असे डिझायनर छान लाईनीमध्ये दिवे दिसले नाहीत ना, तर ती आपल्यावरती रागवेल आणि मग मामी कशी बोलेल माहितीये का? काय हो, तुम्हाला असे हे साधे दिवे पण नाही लावता आले का तुमच्या आयुष्यात? देवा, कठीण आहे तुमचं देशमुख. असं म्हणून ती मानिनीची नक्कल करून दाखवते. तर तेव्हा विक्रम हसूच लागतो आणि म्हणतो, वा वा वा, जमतंय जमतंय, अगं जमतंय म्हणजे काय, जमलंय. तर तेव्हा पिहू लगेचच विक्रमला मस्का मारू लागते, म्हणते, जमतंय ना, मग एक काम कर ना, ती माझी फटाक्याची लिस्ट आहे ना, त्यामध्ये अजून 2 पॅकेट ऍड केले तर बरं होईल. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं 2 काय, तुला अख्खच्या अख्खं पॅकेट मोठं देतो तुला, पण माझं तेवढं एक काम कर ना प्लीज. तर तेव्हा पिहू म्हणते, चहा हवाय ना तुला, 2 मिनिटात आणते. असं ती बोलत असताना मानिनी आता तिथं येते आणि पिहूला म्हणते, आणलाय चहा, आणि विक्रमला चहा देते आणि म्हणते, अहो काय हो मध्ये मध्ये चहा किती पिडताय तुम्ही? आम्ही तिथे फराळाची तयारी करतोय, त्यामध्ये तुमचा चहा करायचा काय? तुम्ही पण ना कठीण आहात आणि एवढं करून दिवे लावायचेच आहेत ना अजून तिकडे. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, लावणार नाही, तुला जर माझ्याशी असं भांडायचं असेल ना तर लावणार नाही. तर मानिनी म्हणजे, लावायचं असेल तर लावा, नाहीतर नका लावू आणि मला भांडायला सुद्धा वेळ नाहीये, फक्त ना मला शांतपणाने माझ्या सुनेबरोबर फराळ करू द्या. तर इतक्यातच काव्या तिथं येते आणि म्हणते, आणि मी विक्रम काकांच्या सोबत सजावट करते. असं म्हटल्यानंतर विक्रम आणि पिहू हसू लागतात. तर मानिनी म्हणते, करा करा, दोघी मिळून काय दिवे लावतात ना ते मला बघायचंच आहे. तर तेव्हा काव्या आता विक्रमकडे बघते आणि मानिनीला म्हणते, ठीक आहे मानिनी काकू, आम्ही सुद्धा आता बघतोच की तुमच्या एका घाण्यात ना किती चकल्या होत्यात ते. जितक्या तुमच्या चकल्या होतील ना आतमध्ये, तितकेच बाहेर आमचे आता दिवे लागतील. तर तेव्हा पिहू सुद्धा म्हणते, बरोबर. तर तेव्हा विक्रम म्हणतो, बघ बघ कशी हुशार आहे बघ पोरगी, आणि ही माझी सून आहे ना, ती नेहमी माझ्या बाजूने बोलते. तर तेव्हा काव्या म्हणते, बोलणारच,
विक्रम काका वी आर टीम. तर तेव्हा विक्रम तिला मानिनीला म्हणतो, बघितलंस का आमची वेवलेंथ कशी मॅच होते ती. तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, हो हो अगदी सारखेला वारखे आहातच तुम्ही आणि त्यात ही आहे डॅम्बिस. तर तेव्हा पिहू म्हणते, अगं मी काय केलेलं आहे. तर तेव्हा विक्रम मानिनीला थांबवतो आणि म्हणतो, ए माझ्या पोरींना काही बोलायचं नाही हा. आणि आता तू बघच ग मी काव्या आणि पिहू मिळून घर कसं सजवतो ते बघच तू. तर तेव्हा मानिनी म्हणते, बर छान, पण आम्ही आल्यानंतर माझे डोळे दिपणार आहेत का असे उघडणार आहेत आवासून. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं ए तू बघ ना बघ, तुझ्यासोबत नंदिनी आहे ना, तर माझ्यासोबत काव्या आहे. काव्या करायचंय का तुला, मुकाबला करायचाय का, असं त्यानं म्हटल्यानंतर मानिनी त्याच्यासमोर हातच जोडते आणि म्हणते, नको नको मला मुकाबला वगैरे काही करायचा नाहीये, मला खूप काम आहे, तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे ना तो घाला, असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि म्हणतो, अरे घाबरली घाबरली, असं म्हणून ते आता काव्या आणि विक्रम एकमेकांना टाळ्या देतात आणि पिहू सुद्धा टाळी देते आणि या दोघांची मस्त अशी टीम तयार झालेली असते. तर दुसरीकडे मित्रांनो आता सुनीताला तर जीवा आणि काव्याचं फुटेज मिळालेलं असतं आणि आता ते फुटेज मिळाल्यानंतर सुनीता काय नवीन घोळ घालून ठेवणार आहे कोणास ठाऊक. आणि आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि नंदिनी दोघे मिळून इकडे स्वयंपाकघरामध्ये छान अशा चकल्या तयार करत असतात. तर दुसरीकडे काव्या मात्र सजावट करत असते आणि सजावट करत असताना ती स्टूल वरती चढलेली असते आणि अचानकपणे तिचा तोल जातो आणि ती खाली पडणारच असते. इतक्यात पार्थ येऊन तिला पकडतो आणि त्यानंतर काव्या आता पार्थला विचारते, प्रत्येक वेळी नेमकं कसं काय येतो आहो तुम्ही मला सावरायला. तर पार्थ तिला म्हणतो, बहुतेक ना डेस्टिनीलाच असं वाटत असावं की मीच तुम्हाला सावरायला यावं. असं त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि ते सगळं काही चालू असताना रम्या तिथं येऊन उभी असते आणि ते सर्व काही बघत असते, ऐकत असते आणि तिला खूप त्रास होत असतो त्या गोष्टीचा. तर त्यानंतर रम्या ते सर्व काही जाऊन वसूला सांगते. तर तेव्हा वसू म्हणते, देवाच्या जर मनात आलं ना तरच मोठा धमाका होईल आणि नेमकं आता इकडे धमाका होतोच, कारण सुनीता आता मानिनीला फोन करून सांगते, म्हणते की धमाका तर आता व्हायलाच पाहिजे. आणि त्याच वेळी आता फोन ठेवून दिल्यानंतर मानिनी काव्याला म्हणते, आता मला ही परत सापडलेली माझी मैत्रीण जी आहे ना ती कायम मला माझ्या सोबत हवी आहे. म्हणजे ती असं काव्यालाच बोलत असते. पण आता सुनीता तर ते फुटेज आता जर मानिनीला पाठवते तर तेव्हा काय मोठा गोंधळ होणार आहे हे तर बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.